कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर कुठे आहेत? मला भेटायचं त्यांना। मी जाते। तुला सांगितलं होतं ना, इथे यायचं नाही, माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही। मी तुला सांगितलं होतं ना। तू जेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात आलीयस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचं घडतंय। मला सांग तुझा काय हेतू आहे ते, मला जाणून घ्यायचं। तुला काय हवंय नेमकं? का माझ्या सारंगचा जीव घेतल्यावरच तू शांत होणार आहेस? खरं काय ते सांग मला। बोल बोल ना, तोंड उघडून बोल, काहीतरी बोल। मग मी सांगते, सारंगला घेऊन हिचे इंटेन्शन्स काही चांगले नाहीये। सारंग हिच्या ताब्यात राहावा म्हणून ही काही ना काही उपाय करत राहते। आत्ता कसला तरी अभिषेक करून आलीये। कसलं तरी व्रत, विचारा ना तिला, कसलं व्रत, कशासाठी? एक मिनिट, अभिषेक व्रत हे सगळं झूट आहे। मला माहिती ना, मला माहिती ना, हिचा आणि जगन्नाथचा काहीतरी प्लॅन आहे। म्हणून हिला प्लॅन्ट केलंय आपल्या घरात जगन्नाथने। आणि मला कळत नाही नेमका हेतू काय, तो फक्त तुला आणि तुझ्या जगन्नाथला ठाऊक आहे। पण हे सगळं जर का माझ्या सारंगच्या जीवावर बेतलं ना, तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही। आई आहे मी सारंगची। तिलोत्तमा, हे बघ, तसं काही नाहीये। अमृताने सांगितलं मला, सावलीने जे व्रत केलं ना ते सारंगच्या भल्यासाठी होतं। जगन्नाथनी दिलेला इशारा आठवतो ना तुला? सावली तिच्या नावाप्रमाणे तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावली सारखी उभी राहणार। त्या दिवशी दारात आलेल्या वासुदेवाने सुद्धा सावलीनं हेच सांगितलं होतं ना, सारंगच्या जीवाला धोका आहे। तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते। तुम्ही काय बोलताय? तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर, तुमचा विश्वास आहे या मुलीवर? तुम्हाला खरंच वाटतंय का ही सारंगची आयुष्य रेषा, जीवन रेखा आहे? हिला जर का खरंच माझ्या सारंगबद्दल काही वाटत असतं ना, किंवा खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केल्या असत्या ना, तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता। नाही, माझा विश्वास आहे ही आणि जगन्नाथ काहीतरी करतायत नक्की। माझ्या सारंगला ना वश करायचा प्रयत्न करते, माहितीये ना मला। तिलोत्तमा, तसं काही नाही, ऐक माझं प्लीज। मला कोणाशी काहीच बोलायचं नाही। माझ्या सारंगचा जीव आता खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी। मला सारंगचा जीव वाचवायचा आहे, नाही आहे त्याची। आईस, सारंग सुट्टीत आलं आई। काळजी नको करू, मी ठीक आहे। तू बोलू नको, तू शांत झोपून राहा, सगळं काही बरं होईल। हो ना डॉक्टर? मिस्टर सारंग, रिपोर्ट नॉर्मल आलेत। देवाच्या कृपेनं इतक्या मोठ्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि सिरियस इंजुरी देखील नाहीये। खरंच ही मिरेकल आहे। जस्ट प्रिकॉशन म्हणून आजची रात्र मिस्टर सारंग यांना हॉस्पिटलमध्ये ठेवू आणि उद्या सकाळी डिस्चार्ज देऊ। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या आजूबाजूला गर्दी नको आहे। सॉरी, बट पेशंटसाठी गरजेचं आहे। आणि काही लागलं तर सिस्टरला सांगा ना। ओके।
तुम्ही निघा सगळे. नाही निघा, मी आहे. सारंगकडे थांबते मी. तिलोत्तम, नाही मी आहे, मी त्याची काळजी घे. तू आणि बाबा आत्ताच्या आत्ता घरी जा. मी आहे इथे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी त्याला घरी घेऊन येईन. आई बाबा अहो सांगा ना. मी आहे इथे. अहो बाबा तुम्ही. चला चला चल चाल केर निघा. अगं मी थांबेन बाप. तू इथे काय करतेस? काय सांगितलं होतं तुला? माझ्या सारंग पासून लांब राहायचं. तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये. आणि तुम्हाला सुद्धा सांगते सगळ्यांना, हिची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला यायचं नाही. मला वाद नकोय आता याच्या पुढे. माय डिसिजन इज फायनल. आणि तू ग अमृता, तुला सारंगला इथे भेटायला यायची काही गरज नाहीये. मी आहे, मी सगळं बघून घे. ओके, एक मिनिट. जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय. सारंग सरांचा जीव वाचला हा तुझाच आशीर्वाद आहे देवा. माझं व्रत पूर्ण झालं, पण त्यांना एकदा बघायचं सुख माझ्या पदरात कधी येणार? हा सोहम रिप्लाय का करत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? तारा, आपण तुझ्या नेक्स्ट कॉन्सर्टच्या वेळेस याच डिझायनरकडनं कपडे घेऊया. नाहीस ना? नाईस. भैरवीमय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही दोघे या वेळेला इथं? ते सारंगरावांचा अपघात झालाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.